नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 दशकांनंतर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना शेड्यूल्ड बँकेचा दर्जा देण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत अहिल्यानगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेला हा मान देण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तिमल मुनोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी जारी करण्यात आलेल्या गॅझेट अधिसूचनेद्वारे मर्चंट्स बँकेचा समावेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934च्या दुसऱ्या अनुसूचित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या विविध सवलती उपलब्ध होणार आहे. यामध्ये लिक्विडिटी फॅसिलिटीज हाऊस सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा हक्क तसेच शासकीय प्रकल्पांना कर्ज देण्याचा अधिकार याचा समावेश आहे. यामुळे बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार असल्याची हस्तिमलजी मुनोत व अमित मुथा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर काल मर्चंट बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा रिझर्व्ह बँकेने दिलेला आहे. बँकेच्या दृष्टीने आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळं बँकेला कामकाज करण्यात वाढ होणार आहे. डीमॅट जे शेअर्स होतं ते बँक चालू करू शकेल. त्याचबरोबर गॅरंटी म्हणून बँक दुसऱ्या बँकेला देते, पार्टीला देते, ते सुद्धा देता येणार आहे. याचबरोबर नगरमध्ये कोऑपरेटिव्हमध्ये डीमॅटमध्ये कोणती जी एकच बँक होती, त्यामुळे आता ती बँक बंद झाल्यामुळे हा व्यवहार बँकेकडे येणार. त्यामुळे पब्लिकशी बँकेचा संबंध फार वाढणार आहे. गेल्या महिन्यापासून बँकेने नगरमध्ये इंडस्ट्री वाढवण्याच्या दृष्टीने व्याजाचा रेट 1% कमी केलेला आहे आणि बँकेचा ॲडव्हान्स वाढावा, कारण गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे 70% पर्यंत देता येतो, पण आमचा 60-61% आहे. तो वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही कर्जाचा रेट 1% कमी केलेला आहे. बँकेचं डिपॉझिट जरी 22 कोटीचं असलं तरी बँकेचं रिझर्व्ह फंड 275 कोटी झालेलं आहे. त्या दृष्टीने बँक ही फार महत्त्वाच्या जागेवर आज भरकम झालेली आहे. बँकेचा व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहे, डिपॉझिट वाढत आहे, लोकांचा विश्वास वाढत आहे. आज फार आनंदाचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्ताने त्यावेळेसच आम्हाला शेड्यूल बँकेचा दर्जा प्राप्त झाला आहे. तर सर्व सभासदांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे की आता अहमदनगर मर्चंट बँकेला डीमेट बँकेचे अकाउंट ओपनिंग सुरुवात होईल. त्यामुळे फार मोठा त्यांना एक दिलासा आपल्या नगर शहरातील व सर्व जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला होणार आहे. तसेच गव्हर्नमेंटच्या काही वेगवेगळ्या जे काही स्कीम असतील त्याचाही आता मर्चंट बँकेला लोन घेऊन त्यांनाही त्या सुविधेचा उपलब्धी होणार आहे. तर आनंदाची गोष्ट आहे, एक ऐतिहासिक गोष्ट आहे. आमच्या बँकेचे सर्वेसर्वा बँकेचे संस्थापक चेअरमन साहेब हस्तिमलजी मुनोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी बँक सुरू झाली आहे ती आजवर त्यांचं जे एक स्वप्न होतं की शेड्यूल बँक व्हावी, ते आज खरोखर त्यांच्या कार्यकाळमध्येच पूर्ण होत आहे. तर आम्ही सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी वृंद, सभासद, खातेदार, ठेवीदार या सर्वांना या आनंदाच्या गोष्टीत आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.